नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। महाराष्ट्रातील डोंगर रांगांनी वेढलेल्या एका छोट्याशा गावात ही कथा सुरू होती। गावाचे नाव होते पिंपळगाव। गाव छोटं असलं तरी तिथली माणसं साधी, मेहनती आणि देवभक्त होती। गावाच्या मधोमध एक जुनं विठ्ठलाचं मंदिर होतं। संध्याकाळ झाली की त्या मंदिरात टाळ मृदुंगांचा आवाज घुमायचा। गावातील वृद्ध मंडळी भजन करायची तर मुलं खेळत असायची। याच गावात राहत होते गोविंदराव देशमुख। गोविंदराव गावात फार मानाचे माणूस होते, शिस्तप्रिय, कडक आणि तत्वनिष्ठ। गावातील लोक म्हणायचे, गोविंदराव म्हणजे सरळ न्याय, चुकीला माफी नाही। त्यांची शेती होती, थोडी जमीन होती आणि गावात त्यांचा मोठा मान होता। पण गोविंदरावाच्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे त्यांची दोन मुले, मोठा मुलगा शंकर आणि लहान मुलगा माधव। दोघेही स्वभावाने अगदी वेगळे। शंकर शांत, अभ्यासू आणि समजूतदार होता। शाळेत तो नेहमी पहिला यायचा। गुरुजी त्याचं कौतुक करायचे। गोविंदराव अभिमानाने म्हणायचे, हा माझा मोठा मुलगा अधिकारी होणार। पण दुसरीकडे होता माधव। माधव म्हणजे वादळ। तो कधी स्थिर बसायचा नाही। कधी नदीवर पोहायला पळायचा, कधी झाडावर चढून कच्ची कैरी तोडायचा, कधी मित्रासोबत कुस्ती खेळायचा। त्याला अभ्यासापेक्षा खेळ, भटंती आणि लोकांशी गप्पा मारायला जास्त आवडायचं। शाळेत गुरुजी शिकवत असताना तो कधी खिडकीबाहेर बघत बसायचा, तर कधी कागदाची होडी बनवून मित्राकडे फेकायचा। एक दिवस तर त्याने शाळेच्या घंट्याला दोरी बांधून ती जोरात वाजवली। संपूर्ण शाळा गोंधळली। गुरुजी रागाने ओरडले, माधव, पुन्हा तुझी तीच खोडी। संपूर्ण वर्ग हसू लागला। गुरुजींनी त्याला उभं केलं आणि म्हणाले, तुझं काही खरं नाही रे, तू मोठा होऊन वाया जाणार। ते शब्द माधवच्या मनात खोल कुठेतरी बसले। गावातही त्याच्या खोड्या प्रसिद्ध होत्या। एकदा त्यांनी मित्रासोबत शेतात पिकलेली टरबूज तोडली। शेतकऱ्यांनी पकडलं आणि थेट तक्रार घेऊन गोविंदरावाकडे आला। तो म्हणाला, गोविंदराव, तुमचा मुलगा रोज काहीतरी करतो। गोविंदरावाच्या कपाळावर आठ्या पडल्या। ते माधवकडे वळून रागाने म्हणाले, तुला लाज नाही वाटत? माधव खाली मान घालून उभा राहिला। माधवची आई सुमित्राबाई मात्र वेगळी होती। ती खूप प्रेमळ होती। ती नेहमी म्हणायची, मुलगा अजून लहान आहे, मोठा झाला की सगळं समजेल। पण गोविंदरावांना ते पटायचं नाही। त्यांच्या मनात एकच विचार असायचा, हा मुलगा जर आत्ताच सुधारला नाही तर आयुष्यभर वाया जाईल। एका संध्याकाळी गावात भजन चालू होतं। मंदिरात टाळ मृदुंगांचा आवाज घुमत होता। माधव मंदिराच्या बाहेर उभा राहून ते भजन ऐकत होता। त्याच्या डोळ्यात एक वेगळंच आकर्षण दिसत होतं। भजन करणाऱ्या एका वृद्धाने त्याला विचारलं, बाळा, आत ये, भजन ऐक। माधव हळूच आत गेला। भजन सुरू झालं। पांडुरंग दया करा। त्या आवाजाने माधव काही क्षण शांत झाला। त्याच्या मनात काहीतरी हलत होतं। पण दुसऱ्या क्षणी त्याचे मित्र बाहेरून ओरडले, अरे माधवा, चल नदीवर जाऊ। आणि तो पुन्हा पळत बाहेर गेला। हळूहळू गावात एकच चर्चा होऊ लागली, गोविंदरावाचा मोठा मुलगा तर फार हुशार आहे, पण लहान मुलगा मात्र पूर्ण वाया गेलाय। हे शब्द गोविंदरावाच्या कानावर वारंवार पडत होते आणि प्रत्येक वेळी त्यांच्या मनात राग वाढत होता। एक दिवस संध्याकाळी शाळेचे गुरुजी स्वतः गोविंदरावाच्या घरी आले। गोविंदराव आदराने म्हणाले, या गुरुजी, बसा। गुरुजी थोडे गंभीर होते। ते म्हणाले, गोविंदराव, मला माधवबद्दल बोलायचं आहे। गोविंदरावांचा चेहरा ताणला गेला। गुरुजी पुढे म्हणाले, आज त्याने वर्गात एका मुलाला मारलं। संपूर्ण वर्गात गोंधळ घातला। गोविंदरावाच्या डोळ्यात संताप चमकला। ते हळूहळू आवाजात म्हणाले, तो कुठे आहे? सुमित्राबाई घाबरून म्हणाल्या, तो बाहेर अंगणात खेळतोय। गोविंदराव उठले। त्यांच्या डोळ्यात राग धगधगत होता। त्यांना वाटत होतं, आज या मुलाला धडा शिकवायला हवा। माधव अजूनही निष्पापपणे मित्रासोबत खेळत होता, पण त्याला
अजिबात कल्पना नव्हती की आजचा दिवस त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा वळण ठरणार होता. संध्याकाळची वेळ होती. गावावर हळूहळू अंधार पसरत होता. शेतातून परतणारी माणसं, घरातून उठणारा चुलीचा धूर, सगळं गाव शांत होत होतं. पण गोविंदरावाच्या मनात मात्र वादळ उसळलं होतं. गुरुजींनी सांगितलेली गोष्ट त्यांच्या मनातून जात नव्हती. माधवने पुन्हा मारामारी केली. ते रागाने घराबाहेर आले. अंगणात माधव आपल्या मित्रासोबत मातीमध्ये गोट्या खेळत होता. तो हसत होता, आनंदात होता. गोविंदरावांनी जोरात हाक मारली, माधव, इकडे ये. तो आवाज ऐकताच सगळी मुलं घाबरून पळून गेले. माधव हळूहळू वडिलांसमोर आला. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही खेळाचा आनंद होता. गोविंदरावांनी कठोर आवाजात विचारलं, आज शाळेत काय केलंस? माधव शांत उभा राहिला. तो काही बोलला नाही. गोविंदरावांचा राग आणखीन वाढला. ते ओरडले, उत्तर दे. माधव हळू आवाजात म्हणाला, मी एका मुलाशी भांडलो. हे ऐकताच गोविंदरावांनी बाजूला ठेवलेली काठी उचलली. तुला किती वेळा सांगितलं आहे, तू रोज नवं काहीतरी करून येतोस. आणि त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. काठीचा प्रत्येक फटका माधवच्या अंगावर पडत होता. माधव रडत म्हणत होता, बाबा माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही. पण गोविंदरावांच्या रागाला सीमा नव्हती. सुमित्राबाई धावत बाहेर आल्या. त्या रडत म्हणाल्या, अहो थांबा, मुलगा आहे तो, एवढं मारू नका. पण त्या क्षणी गोविंदराव काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. ते ओरडले, हा मुलगा माझं नाव खराब करतोय. माधव जमिनीवर बसून रडत होता. त्याच्या डोळ्यात फक्त वेदना नव्हत्या, तर मनात खोल दुखावले पण होतं. शेवटी रागाच्या भरात गोविंदरावांनी एक वाक्य बोललं, जे त्या घराचं भविष्य बदलणार होतं. ते जोरात ओरडले, तू माझा मुलगाच नाहीस, निघून जा माझ्या घरातून. हे शब्द ऐकून सगळं घर शांत झालं. सुमित्राबाई स्तब्ध उभ्या राहिल्या. माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याला समजत नव्हतं की त्याने इतकं मोठं काय केलं होतं. तो हळूच उठला आणि कोणताही शब्द न बोलता घराच्या कोपऱ्यात जाऊन बसला. रात्र झाली. घरात सगळी झोपली. पण माधवच्या डोळ्यात झोप नव्हती. वडिलांचे शब्द त्याच्या कानात सतत घुमत होती, तू माझा मुलगाच नाहीस. त्या शब्दांनी त्याच्या छोट्या मनाला खोल जखम केली होती. त्याने हळूच आईकडे पाहिलं. सुमित्राबाई थकून झोपल्या होत्या. माधव शांतपणे उठला. त्याने घराकडे शेवटचं एकदा पाहिलं. तेच अंगण, तेच घर, तेच बालपण. पण आज त्याला सगळं परक वाटत होतं. तो हळूच आईच्या जवळ गेला. आईच्या पायाला हात लावला. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होती. तो कुजबुजला, आई, मला माफ कर. मी तुमचं नाव खराब केलंय. क्षणभर तो तसाच उभा राहिला. मग त्याने दार उघडलं. बाहेर काळोख पसरला होता. गाव पूर्ण शांत होतं. फक्त दूर कुठेतरी कुत्र्यांच्या भुकण्यांचा आवाज येत होता. माधवने एक खोल श्वास घेतला आणि त्या अंधाऱ्या रस्त्यावर पाऊल टाकलं. तो चालत होता. कुठं जायचं हे त्याला माहीत नव्हतं. पण त्याला एकच गोष्ट माहीत होती, आता या घरात त्याचं स्थान उरलेलं नव्हतं. काही वेळाने तो गावाच्या शेवटी पोहोचला. तिथे एक जुना पिंपळाचा वृक्ष होता. माधव थांबला. त्याने मागे वळून गावाकडे पाहिलं. तेच त्याचं जन्मगाव, पण तो त्याच्यापासून कायमचा दूर जात होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होती. तो मनात म्हणाला, एक दिवस मी परत येईल. आणि तो अंधारात पुढे निघून गेला. त्या रात्री माधव अंधाऱ्या रस्त्यावर चालत होता. त्याच्या पायात चप्पलही नव्हती. हातात काही सामान नव्हतं. आणि मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? गाव हळूहळू
मागे पडत होतं. रात्र वाढत होती. आकाशात चंद्र होता, पण त्याचा प्रकाशही जणू माधवच्या एकटेपणाला कमी करू शकत नव्हता. थोडं चालल्यानंतर तो एका छोट्या मंदिराजवळ आला. ते मंदिर जुनं होतं. दार उघडं होतं आणि आत एक छोटा दिवा पेटत होता. माधव थकून गेला होता. तो मंदिराच्या ओट्यावर बसला. पहिल्यांदाच त्याला घराची आठवण जोरात येऊ लागली. आईचा चेहरा, मोठ्या भावाचं हसणं आणि वडिलांचा राग. त्याच्या डोळ्यातून हळूच अश्रू वाहू लागले. तो देवाकडे पाहून हळू आवाजात म्हणाला, देवा, मी एवढा वाईट आहे का? मंदिरात पूर्ण शांतता होती. फक्त दिव्याची ज्योत हलकी हलकी डोलत होती. त्या रात्री माधव तिथे झोपून गेला. सकाळ झाली. मंदिरात एक वृद्ध पुजारी आले. त्यांनी ओट्यावर झोपलेला मुलगा पाहिला. ते जवळ गेले. बाळा, कोण आहेस तू? माधव घाबरून उठला. त्याने खाली मान घातली. मी कुणाचाही नाही. पुजाऱ्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ते शांत आवाजात म्हणाले, असं कधी म्हणायचं नसतं. देवाच्या जगात कुणीही एकटा नसतो. माधवच्या डोळ्यात पाणी आलं. पुजाऱ्यांनी त्याला थोडा प्रसाद दिला. कदाचित अनेक तासानंतर माधवने काहीतरी खाल्लं होतं. त्याला थोडं बरं वाटलं. पुढचे काही दिवस माधव भटकत राहिला. कधी मंदिरात झोपायचा, कधी एखाद्या झाडाखाली, कधी एखादा दयाळू माणूस त्याला भाकरी द्यायचा. पण अनेकदा त्याला उपाशीच राहावं लागायचं. एक दिवस तो एका मोठ्या गावात पोहोचला. गावात खूप गर्दी होती. लोक एका मोठ्या मंदिराकडे जात होते. माधवने एका माणसाला विचारलं, इथे काय चाललं आहे? तो माणूस म्हणाला, आज इथे मोठे कीर्तन आहे. माधवने पहिल्यांदाच कीर्तन हा शब्द नीट ऐकला. तोही त्या गर्दीतून मंदिरात गेला. मंदिरात मोठी सभा भरली होती. सगळे लोक शांतपणे बसले होते. मंचावर एक वृद्ध कीर्तनकार बसले होते. त्यांच्या हातात टाळ होते. बाजूला मृदुंग वाजत होता. कीर्तन सुरू झालं. कीर्तनाचा आवाज मंदिरात घुमू लागला. मानवा जीवनात कितीही संकट आली तरी देव कधीही आपल्या भक्ताला सोडत नाही. त्या शब्दांनी माधवच्या मनाला स्पर्श केला. तो शांतपणे ऐकत राहिला. कीर्तन पुढे चालू राहिलं. कीर्तनकार म्हणाले, कधी कधी माणसाच्या आयुष्यात दुःख येतं, पण ते दुःखच त्याला योग्य मार्ग दाखवतं. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला स्वतःचं आयुष्य आठवलं. वडिलांचा राग, घर सोडलेली रात्र आणि त्याची भटकंती. कीर्तन संपलं. लोक हळूहळू बाहेर जाऊ लागले. पण माधव मात्र तिथेच बसून राहिला. थोड्या वेळाने कीर्तनकारांनी त्याला पाहिलं. ते त्याच्याकडे आले. बाळा, अजून तू इथेच बसलास? माधव उठला. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, महाराज, मी तुमच्यासारखं कीर्तन शिकू शकतो का? कीर्तनकार काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी माधवच्या मनातील वेदना ओळखल्या. ते हळूच म्हणाले, तुझं नाव काय? माधव. कीर्तनकार हसले. माधव म्हणजे श्रीकृष्णाचं नाव. मग तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं नक्की होईल. माधवच्या मनात एक छोटी आशा निर्माण झाली. तो पुन्हा म्हणाला, महाराज, मला काहीच येत नाही, पण मला शिकायचं आहे. कीर्तनकारांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ते म्हणाले, जर तुझ्या मनात खरी भक्ती असेल तर देव तुला नक्की मार्ग दाखवेल. माधवच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. त्या क्षणी त्याला वाटलं, कदाचित देवाने त्याच्यासाठी एक नवा मार्ग तयार केला आहे. आणि त्या दिवसापासून माधवच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू. त्या दिवशी मंदिरात झालेल्या भेटीनंतर माधवचे आयुष्य हळूहळू बदलू लागले. त्या कीर्तनकाराचे नाव होते रामदास महाराज. अनेक वर्ष गावोगावी फिरून कीर्तन करत होते. लोक त्यांचा खूप आदर करत होते, कारण त्यांच्या शब्दात फक्त ज्ञान नव्हतं तर अनुभव आणि भक्ती होती.
माधव काही दिवस त्यांच्यासोबत राहू लागला. सुरुवातीला तो मंदिरातील छोटी छोटी कामं करायचा. मंदिर झाडणं, पाण्याची भांडी भरून ठेवणं, भजनासाठी टाळ आणून देणं. रामदास महाराज शांतपणे त्याचं निरीक्षण करत होते. त्यांना दिसत होतं की या मुलाच्या मनात खूप वेदना आहे, पण त्याच वेदनामध्ये एक शुद्धता आहे. एक दिवस सकाळी रामदास महाराजांनी माधवला हाक मारली, माधव इकडे ये. माधव लगेच त्यांच्या जवळ गेला. महाराजांनी त्याला टाळ दिले. ते म्हणाले, आजपासून तू माझ्या भजनात टाळ वाजव. माधवच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. त्याने थरथरत्या हातांनी टाळ घेतली. त्या दिवसापासून तो रोज भजनात बसू लागला. सुरुवातीला त्याला काहीच समजत नव्हतं, पण तो मनापासून ऐकत राहिला. काळ पुढे सरकत होता. रामदास महाराज त्याला अभंग, दोहे आणि कथा शिकवू लागले. ते म्हणायचे, कीर्तन फक्त गाणं नाही, कीर्तन म्हणजे लोकांच्या मनाला योग्य मार्ग दाखवणं. माधव मन लावून सगळं शिकत होता. कधी कधी रात्री उशिरापर्यंत तो अभंग म्हणत बसायचा. त्याच्या आवाजात अजूनही बालपण होतं, पण त्यात एक दुःखाची छटा होती. रामदास महाराजांना ते जाणवत होतं. ते म्हणायचे, माधव, तुझ्या आवाजात वेदना आहे, आणि ज्या आवाजात वेदना असते तो आवाज लोकांच्या हृदयाला स्पर्श करतो. पण हा प्रवास सोपा नव्हता. कधी कधी लोक त्याची थट्टा करायचे, अरे हा मुलगा काय कीर्तन करणार. कधी काही लोक त्याला मंदिरात राहू देत नसत. कधी कधी उपाशी झोपावं लागायचं. पण माधव हार मानला नाही. त्याच्या मनात एकच गोष्ट होती, स्वतःला सिद्ध करायचं. एक दिवस रामदास महाराज आजारी पडले. त्या दिवशी गावात मोठं कीर्तन ठरलं होतं. महाराजांनी माधवला जवळ बोलावलं. ते हळू आवाजात म्हणाले, आज तू कीर्तन कर. माधव घाबरला. महाराज, मला जमणार नाही. महाराज हसले, देवावर विश्वास ठेव आणि मनापासून बोल. माधव मंचावर गेला. समोर खूप लोक बसले होते. त्याचे हात थरथरत होते. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग त्याने हळू आवाजात अभंग सुरू केला. तेरा तुझा एक देव. हळूहळू त्याचा आवाज स्थिर झाला. तो कथा सांगू लागला. त्याने सांगितली एका मुलाची कथा, जो घर सोडून भटकत होता. ती कथा ऐकताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्या कथेत खरी वेदना होती. कीर्तन संपलं. संपूर्ण मंदिरात काही क्षण शांतता पसरली, आणि मग अचानक टाळ्यांचा आवाज घुमला. लोक म्हणू लागले, हा मुलगा पुढे मोठा कीर्तनकार होणार. रामदास महाराजाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांना कळत होतं, माधवचा मार्ग आता सुरू झाला आहे. वर्ष पुढे सरकत होती. 1 वर्ष, 3 वर्ष, 7 वर्ष. माधव आता पूर्णपणे बदलला होता. तो रोज साधना करत होता. त्याचा आवाज गोड झाला होता. शब्दात ज्ञान आलं होतं. लोक आता त्याला आदराने म्हणू लागले, माधव महाराज. पण त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक वेदना होती. त्याला नेहमी आठवायचं त्याचं गाव, त्याची आई आणि त्याचे वडील. त्याने 12 वर्षात कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं. पण एक दिवस एक घटना घडणार होती, जी त्याला पुन्हा त्याच्या जन्मगावाकडे घेऊन जाणार होती. 12 वर्षाचा काळ हळूहळू निघून गेला होता. लहानपणी घरातून निघून गेलेला माधव आता पूर्णपणे बदलला होता. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, डोळ्यात करुणा होती आणि आवाजात भक्ती होती. आता लोक त्याला आदराने म्हणू लागले होते, कीर्तनकार माधव महाराज. तो गावोगावी फिरून कीर्तन करत होता. जिथे तो जात असे तिथे लोकांची गर्दी होत असे. त्याच्या कीर्तनात एक वेगळं सामर्थ्य होतं. तो जेव्हा अभंग म्हणायचा, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी,
तेव्हा अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू येत, कारण माधव जे बोलायचा ते फक्त शब्द नव्हते, तर त्याच्या आयुष्यातून आलेला अनुभव होता. एक दिवस सकाळी माधव मंदिराच्या अंगणात बसला होता. सकाळचा मंद वारा वाहत होता. दूर कुठेतरी कोकिळा गात होती. इतक्यात एक माणूस मंदिरात आला. त्याने नम्रपणे नमस्कार केला. महाराज, जय हरी विठ्ठल. माधव हसत म्हणाला, जय हरी विठ्ठल. तो माणूस म्हणाला, महाराज, आमच्या गावात मोठा हरिनाम सप्ताह सुरू आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी तुमचं कीर्तन ठेवायचं आहे. माधव शांतपणे ऐकत होता. तो म्हणाला, कुठलं गाव आहे? त्या माणसाने गावाचं नाव सांगितलं आणि ते नाव ऐकताच माधव काही क्षण पूर्ण शांत झाला. कारण ते गाव दुसरं कोणतंही नव्हतं. त्याचं स्वतःचं जन्मगाव पिंपळगाव होतं. क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ उभा राहिला. लहानपण, आईचा चेहरा, वडिलांचा राग आणि ती काळोखी रात्र. त्याचे हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तो मनात विचार करू लागला, मी त्या गावात परत जावं का? 12 वर्षात त्याने कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं. त्याला माहीत नव्हतं आई कशी असेल, वडील जिवंत असतील का, त्यांना त्यांची आठवण येत असेल का. तो काही क्षण विचारात पडला. मग शांतपणे म्हणाला, ठीक आहे, मी येईन. त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. महाराज, आमचं गाव धन्य होईल. काही दिवसांनी माधव त्या गावाकडे निघाला. रस्त्यावर चालताना त्याच्या मनात अनेक आठवणी जाग्या होत होत्या. तोच रस्ता, तीच झाडं, तीच नदी, पण आज तो वेगळा होता. एकेकाळचा खोडकर मुलगा आता एक संत स्वाभिमानी कीर्तनकार झाला होता. पिंपळगावातही मोठी तयारी सुरू होती. गावातील विठ्ठल मंदिर सजवलं होतं. सगळीकडे दिवे लागले होते. गावातील लोक उत्साहात होते. एक माणूस म्हणाला, ऐकलं आहे का, उद्या एक मोठे कीर्तनकार येणार आहेत. दुसरा म्हणाला, हो माधव महाराज, त्यांचं कीर्तन ऐकायला हजारो लोक येतात म्हणे. गावात सगळीकडे त्याच चर्चेचा विषय होता. पण त्या गावात एक माणूस असा होता जो आता फार शांत झाला होता. तो म्हणजे गोविंदराव. वय वाढलं होतं, केस पांढरे झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा कमी झाला होता, पण मनात एक खोल पश्चाताप होता. 12 वर्षापूर्वी त्यांनी रागाच्या भरात मुलाला घरातून हाकललं होतं आणि त्यानंतर माधव कधीच परत आला नव्हता. सुमित्राबाई अनेकदा रडायच्या. त्या म्हणायच्या, आपला माधव कुठं असेल. गोविंदराव काही बोलत नसत, पण रात्री एकटे असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येत. त्यांच्या मनात एकच प्रश्न असायचा, मी त्या दिवशी इतका कठोर का झालो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावात मोठी सभा भरली. मंदिराच्या अंगणात हजारो लोक जमले होते. सगळे एका महान कीर्तनकाराची वाट पाहत होते आणि काही क्षणातच माधव त्या मंचावर येणार होता. पण अजूनही कुणालाच माहीत नव्हतं की तो महान कीर्तनकार याच गावचा हरवलेला मुलगा आहे. संध्याकाळची वेळ झाली होती. पिंपळगावच्या विठ्ठल मंदिरासमोर मोठी सभा भरली होती. मंदिर दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं. गावातील स्त्री पुरुष, लहान मुलं, वृद्ध मंडळी सगळे उत्साहाने जमले होते. सगळ्यांच्या मनात एकच उत्सुकता होती, आज माधव महाराजांचं कीर्तन ऐकायला मिळणार. मंदिराच्या पुढे मोठा मंच तयार केला होता. मंचावर टाळ, मृदुंग आणि हार्मोनियम ठेवले होते. थोड्याच वेळात एक गाडी मंदिरासमोर थांबली. त्यातून एक साधा भगव्या वस्त्रातला कीर्तनकार उतरला. त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं, पण डोळ्यात नम्रता होती. तो होता माधव महाराज. गावातील लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली, तुकाराम. माधव शांतपणे मंचावर जाऊन बसला. त्याने मंदिरातील
विठ्ठलाच्या मूर्तीला नमस्कार केला आणि टाळ हातात घेतली. गावाच्या गर्दीत एका बाजूला गोविंदराव बसले होते. त्यांना फक्त कीर्तन ऐकायचं होतं. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की काही क्षणात त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा क्षण येणार आहे. मृदुंगाचा नाच सुरू झाला. माधवने हळू आवाजात अभंग सुरू केला. पांडुरंग नामाचा गजर करा, मनातील अंधार दूर करा. त्याचा आवाज संपूर्ण मंदिरात घुमू लागला. तो आवाज इतका भावपूर्ण होता की अनेक लोक शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. काही वेळाने अभंग संपला. माधव शांतपणे बोलायला लागला. बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला एका बाप आणि मुलाची कथा सांगणार आहे. गावातील लोक उत्सुकतेने ऐकू लागले. माधव पुढे बोलू लागला. एका छोट्या गावात एक कडक स्वभावाचा बाप राहत होता. त्याला 2 मुले होती. मोठा मुलगा खूप हुशार होता, पण लहान मुलगा खोडकर होता. गावातील काही लोक एकमेकाकडे पाहू लागले, कारण ही कथा त्यांना खूप ओळखीची वाटत होती. माधव पुढे म्हणाला, त्या मुलाच्या खोड्यामुळे गावात रोज तक्रारी यायच्या आणि एक दिवस रागाच्या भरात त्या बापाने मुलाला खूप मारलं आणि म्हणाला, तू माझा मुलगाच नाहीस, निघून जा घरातून. हे शब्द ऐकताच गोविंदरावांच्या अंगावर काटा आला, कारण हे शब्द त्यांनी 12 वर्षापूर्वी आपल्या मुलाला सांगितले होते. त्यांचं हृदय जोराने धडधडू लागलं. माधव पुढे बोलत होता, त्या रात्री तो मुलगा घर सोडून निघून गेला. त्याने अनेक दिवस भटकंती केली, उपाशी राहिला, दुःख सहन केलं. पण एक दिवस त्याला एका संताची भेट झाली आणि त्या संताने त्याला भक्तीचा मार्ग दाखवला. संपूर्ण सभा शांत झाली होती. माधवचा आवाज आता थोडा थरथरत होता. तो पुढे म्हणाला, त्या मुलाने 12 वर्ष साधना केली आणि एक दिवस तो कीर्तनकार बनला. गोविंदराव आता पूर्णपणे थरथरत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना आता हळूहळू समजू लागलं होतं, ही कथा दुसऱ्या कुणाची नसून त्यांच्या स्वतःच्या मुलाची आहे. माधव काही क्षण शांत झाला. त्याने गर्दीकडे पाहिलं. त्याची नजर थेट गोविंदरावावर पडली. क्षणभर दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. त्या नजरेत हजारो भावना होत्या, दुःख, आठवणी आणि प्रेम. माधव शांत आवाजात म्हणाला, आणि त्या मुलाचं नाव होतं माधव. संपूर्ण सभेत कुजबूज सुरू झाली. गोविंदरावाच्या हातातून काठी खाली पडली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण आता त्यांना पूर्ण खात्री झाली होती, मंचावर बसलेला हा महान कीर्तनकार त्यांचा हरवलेला मुलगा आहे. मंदिरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. फक्त मृदुंगांचा मंद आवाज ऐकू येत होता आणि त्या शांततेत एक बाप आणि मुलांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण जवळ येत होता. मंदिरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. माधवच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकताच सगळ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. लोक एकमेकाकडे पाहू लागले. अरे, हा तर गोविंदरावांचा माधव आहे. 12 वर्षापूर्वी जो घर सोडून गेला होता तोच ना. सगळीकडे कुजबूज सुरू झाली. पण त्या क्षणी त्या सगळ्या आवाजापासून दूर गोविंदराव स्तब्ध बसले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना विश्वास बसत नव्हता की मंचावर बसलेला हा महान कीर्तनकार त्यांचा स्वतःचा मुलगा आहे. तोच मुलगा ज्याला त्यांनी रागाच्या भरात घरातून हाकललं होतं. माधव शांतपणे कीर्तन संपवत होता. त्याने शेवटचा अभंग सुरू केला. विठ्ठला, तू वेगळा नाही, तू माझ्या हृदयात आहेस. त्याचा आवाज इतका भावपूर्ण होता की संपूर्ण मंदिरातील लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. कीर्तन संपलं. लोक उभे राहून टाळ्या वाजवू लागले.
जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण त्या गोंगाटात गोविंदराव मात्र शांतपणे उभे राहिले. त्यांचे पाय थरथरत होते. ते हळूहळू मंचाकडे चालू लागले. गावातील लोक बाजूला झाले. सगळ्यांना समजलं होतं की आता एक भावनिक क्षण येणार आहे. गोविंदराव मंचासमोर आले. त्यांनी वर पाहिलं. माधव त्यांच्याकडे शांतपणे पाहत होता. क्षणभर दोघे काहीच बोलले नाहीत. आणि अचानक गोविंदराव खाली वाकले. ते माधवरावाच्या पायावर पडले. संपूर्ण गाव स्तब्ध झालं. गोविंदराव रडत म्हणाले, माधव, मला माफ कर रे. त्यांचा आवाज थरथरत होता. त्या दिवशी मी रागाच्या भरात तुला खूप दुखावलं. मी खूप मोठी चूक केली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. माधवच्या डोळ्यातही पाणी आलं. तो पटकन खाली वाकला. त्याने आपल्या वडिलांना उचललं. तो शांत आवाजात म्हणाला, बाबा, असं करू नका. गोविंदराव अजूनही रडत होते. ते म्हणाले, मला वाटत होतं तू वाया जाशील, पण तू तर आज इतका मोठा माणूस झालास. माधव हलकेसे हसला. तो म्हणाला, बाबा, त्या दिवशी तुम्ही मला घरातून काढलं नसतं तर कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. हे शब्द ऐकून अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्यात गर्दीतून एक स्त्री धावत पुढे आली. ती होती सुमित्राबाई, माधवची आई. तिने माधवकडे पाहिलं आणि क्षणात तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती थरथरत म्हणाली, माधवा, माझा बाळ. माधव पटकन तिच्या पायावर पडला. तो रडत म्हणाला, आई, मला माफ कर. सुमित्राबाईंनी त्याला घट्ट मिठी मारली. अरे वेड्या, आई कधी मुलाला रागावते का? संपूर्ण गावाचा कंठ दाटून आला. त्या दिवशी पिंपळगावात एक वेगळाच प्रसंग घडला. एक बाप आपल्या मुलासमोर नम्र झाला आणि एक मुलगा आपल्या वडिलांना माफ करून त्यांच्या मिठीत गेला. माधव पुन्हा मंचावर उभा राहिला. तो शांतपणे म्हणाला, बंधूंनो, जीवनात कधी कधी आपण चुकतो, पण प्रेम आणि माफी यामुळे सगळं ठीक होऊ शकतं. तो पुढे म्हणाला, प्रत्येक मुलात काही ना काही गुण असतात. फक्त त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज असते. संपूर्ण गाव टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं. त्या दिवसानंतर पिंपळगावात एक गोष्ट कायम लक्षात ठेवली गेली. ज्याला आपण वाया गेलेला समजतो तोच कधी कधी भविष्यात महान माणूस बनतो. कथेचा नैतिक संदेश असा आहे, मुलांना फक्त शिक्षा देऊन चालत नाही, त्यांना समजून घेणंही महत्वाचं असतं. आयुष्यात कितीही चुका झाल्या तरी नवा मार्ग सुरू करता येतो. माफी आणि प्रेम यापेक्षा मोठी गोष्ट जगात नाही. प्रेरणादायी समारोप आपल्याला असा करता येईल की मित्रांनो, या कथेतील माधव आपल्याला एक मोठा धडा देऊन जातो. जीवनात कधी कधी आपण चुकतो, आपल्याकडून चुका होतात, लोक आपल्याला वाया गेलेला म्हणतात, पण त्याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य संपलं आहे. खरं तर अनेक वेळा दुःख, अपमान आणि अडचणी हेच आपल्याला योग्य मार्गावर नेत असतात. माधवला घरातून हाकललं गेलं. त्याने भूक, एकटेपणा आणि संघर्ष सहन केला, पण त्याने हार मानली नाही. त्याने त्या दुःखाला भक्तीत आणि साधनेत बदललं. आणि म्हणूनच एक दिवस तोच मुलगा, ज्याला सगळे वाया गेलेले म्हणत होते, तोच लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारा कीर्तनकार बनला. ही कथा आपल्याला सांगते, कोणत्याही माणसाला कधीही कमी लेखू नका. प्रत्येक माणसात काही ना काही चांगुलपणा दडलेला असतो. योग्य मार्ग, संयम आणि मेहनत असेल तर नशीबही बदलू शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रागाने नाती तुटतात, पण प्रेमाने ती पुन्हा जुळतात. म्हणूनच जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही लोकांनी आपल्याला नाकारलं, तरी देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. कारण कदाचित आज ज्याला लोक वाया गेलेले म्हणतात, तेच लोक उद्या लोकांसाठी प्रेरणा बनू शकतात. ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.